कविप्रवेश शो यूट्यूबवर कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. यशवंत सैनिक वीर पुष्प 12. फौजेत जायचं असेल तर लग्न करावं लागेल. इंग्रजांच्या सैन्यातून सेवानिवृत्ती घेऊन घरी परतलेल्या थोरल्या भावाचे वामनराव घाडगेंचे हे बोल ऐकून यशवंतरावांच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित आनंद दिसू लागला. काहीही करून त्यांना फौजेत जायचंच होतं. एकतर घरची गरिबी, त्यात थोरल्या भावाने कुटुंबाला इंग्लिश फौजेत नोकरी करून दिलेला आर्थिक आधार, या गोष्टी होत्याच. पण मुख्य म्हणजे शेलाट्या बांध्याच्या आणि अस्सल कोकणी काटक शरीरातल्या नसानसा तरुण रक्त उसळी मारत होते. दांडपट्टा लिलया फिरवणारे ते हात रायफल धरण्यासाठी उत्सुक होते. फौजी गणवेशाचं आकर्षण होतच. थोरला भाऊ आधीच फौजेत असल्याने मातोश्री विठाबाई काही यशवंतरावांना फौजेत धाडण्यास राजी नव्हत्या. कारण त्यांच्या पतीचे बाळाजीराव यांचे निधन झाले होते. बाळाजीरावांचे निधन होण्यापूर्वीच त्यांचे थोरले सुपुत्र वामनराव फौजेत भरती झाले होते. बाळाजीरावांच्या मृत्यूवेळी यशवंतराव केवळ 3 महिन्यांचे होते. बरीचशी वर्षे सेवा बजावल्यावर थोरले बंधू वामनराव निवृत्ती घेऊन घरी परतले. तोपर्यंत यशवंतराव तरुण झाले होते. मजुरी करून घराला हातभार लावत होते. यशवंतरावांनी लग्नाची अट मान्य करून फौजेत जाण्याचा हट्ट धरला. मग काय, अक्षता पडल्या. नवी नवरी लक्ष्मी हे नाव घेऊन लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली. या लक्ष्मीच्या ओढीनं का होईना यशवंतराव थोरल्या भावासारखाच फौजेतून घरी येत जात राहील, संसार करील. या हेतूने शेवटी मातोश्री विठाबाईंनी यशवंतरावांना भरतीला जाण्याची परवानगी दिली. हलक्या हत्यारांनिशी शत्रूवर चाल करून जाणाऱ्या मर्द मराठी सैनिकांची तुकडी म्हणजेच मराठा लाईट इन्फंट्री. या वीरांमध्ये आता आणखी एक मराठा सामील झाला, शिपाई यशवंतराव घाडगे. अंगभूत साहस, चपळाई, निडरता या गुणांच्या जोरावर यशवंतराव नाईक या पदावर पोहोचले. 1944 दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत इंग्रजांनी भारतीय सैन्य इटलीमध्ये पाठवलं. इटलीमध्ये जर्मन सैन्याने शिरकाव केला होता. त्यांचा पाडाव करण्यासाठी इंग्रजांनी इंडियन आर्मीमधील सुमारे 50,000 सैनिक इटलीत उतरवले होते. त्यात यशवंतराव होते. 5 मराठा तुकडीला इटलीच्या टिब्बर नदीच्या खोऱ्यातील जर्मनांच्या एका पोस्टवर कब्जा करण्याचा आदेश मिळाला. याच्या आधीच्या सर्व ठिकाणी या तुकडीने कामगिरी फत्ते केली होती. जवानांमध्ये जोश होताच, पण जर्मनांच्या ठिकाणाहून मशीनगनचा अनपेक्षित आणि प्रचंड फायर झाल्याने यशवंतरावाच्या तुकडीच्या कमांडरसह 5 जण मारले गेले आणि इतर सर्व गंभीर जखमी होऊन पडले. आता मृत्यूला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. खंदकाच्या आतून जर्मन सैनिक फायरिंग करीतच होते. दूरवर लपलेले नेमबाज निशाणे साधण्याचा प्रयत्न करत होते. यशवंतरावांनी अशा प्रचंड गोळीबारात पुढे धावून मशीनगनवर हातबॉम्ब अचूक फेकला. मशीनगन ऑपरेटरच्या देहाचे तुकडे हवेत उडाले. यशवंतराव फायरिंग करीत खंदकाच्या दिशेने गेले. हातातील टॉमी गनमधील गोळ्यांनी अनेक शत्रू सैनिक ठार झाले. पण बंदुकीतील गोळ्या, जवळचे हँड ग्रेनेड्स सर्व काही संपले. बंदुकीत परत गोळ्या भरण्यासाठी वेळ नव्हता. चित्त्याच्या चपळाईने नाईक यशवंतरावांनी मशीनगन पोस्टमध्ये उडी घेतली आणि टॉमीगनच्या केवळ दस्त्याने बंदुकीची मागची बाजू, त्या दोन्ही जर्मनांचा खात्मा केला. त्यांचा हा रुद्रावतार पाहून इतर जर्मन पळून गेले. त्वेषाने थरथरत रक्ताने न्हालेले यशवंतराव खंदकात उभे असतानाच लपून बसलेल्या जर्मन स्नायपरने, एका नेमबाजाने यशवंतरावांच्या छातीत गोळी घातली. दुसरी गोळी पाठीत घुसून आरपार गेली. यशवंतराव जागीच कोसळले. तो दिवस होता 10 जुलै 1944. पण यशवंतरावांच्या या धैर्यामुळेच त्या पोस्टवर मित्र सैन्याचा कब्जा झालेला होता. हे छोटे छोटे विजयच जर्मनीला हरवून गेले. दैवगती अशी की यशवंतरावांचा आणि त्यांच्या साथीदारांचे मृतदेह नंतर कधीच मिळून आले नाहीत. काही वर्षापूर्वी इटलीतील लोकांनी युद्धस्थळी खोदकाम करून काही अवशेष मिळवले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काही सैनिकांची ओळख पटवली
आणि त्यांना युद्ध स्मारकामध्ये स्थान दिले. यशवंतरावांचे अवशेष मात्र मिळू शकले नाहीत. हा कोकणचा रणमर्द इटलीच्या मातीत मिसळून गेला. आपले सैनिक कर्तव्य प्राणांची आहुती देऊन निभावले. ब्रिटनने या अतुलनीय शौर्याचा यथोचित गौरव केला. ब्रिटिश आणि कॉमनवेल्थमधील सैनिकांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस यशवंतरावांना मरणोत्तर बहाल केला. दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात यशवंतरावांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. इंग्रजांनी यशवंतरावांच्या नावाने इंग्लंडमधील स्मृतीस्थळी एक स्मृतिस्तंभ उभारला. तसेच माणगावमध्ये एक स्मारक उभारले. लक्ष्मीबाईंसाठी त्यांच्या माहेरी आणि सासरी अशी 2 घरे बांधून दिली. इटलीमध्ये कसिनो वॉर मेमोरियलमध्ये यशवंतरावांचे नाव कोरले गेले आहे. दुर्दैवाने महायुद्धाच्या प्रचंड नरसंहारात यशवंतरावांचा मृतदेह कुठेतरी दफन करण्यात आला असावा. तो नेमका कुठे हे कधीच समजले नाही. दी कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ज कमिशनने यशवंतराव घाडगे यांच्या मृत्यूनंतर सुमारे 64 वर्षांनी यशवंतरावांचे शौर्य दर्शवणारे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी तयार करण्याचे काम हाती घेतले होते. आपल्याकडेही खरं पाहिले तर असे उपक्रम व्हायला पाहिजेत. वीर पत्नी लक्ष्मीबाईंना या वीर यशवंतरावांचा सहवास अतिशय अल्पकाळ लाभला. यशवंतरावांच्या गैरहजेरीत लक्ष्मीबाईंनी वयाच्या 100 एकाकी आयुष्य काढले. 11 फेब्रुवारी 2022 रोजी लक्ष्मीबाई यशवंतराव घाडगे या निवर्तल्या. त्यांना मानवंदना देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी आणि जवान अंत्यविधी प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. भारतीय सेना जवानांच्या कुटुंबियांच्या मागे नेहमीच उभी असते हेच यातून दिसून आले. जेवढे यशवंतरावांचे बलिदान मोठे तेवढाच लक्ष्मीबाई आणि त्यांच्यासारख्या शेकडो वीरपत्नी वीरमातांचा त्यागही मोठा. युद्धात खूप काही गमावले जाते, पण आपल्यावर युद्ध लादले गेले तर ते लढण्याशिवाय आणि जिंकण्याशिवाय पर्याय नसतो. आणि युद्धे जिंकण्यासाठी यशवंतरावांसारखे जवान आपल्याकडे आहेत, आणखीही निर्माण होत राहतील. विविध युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या पत्नींनी मातांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या वाटेकडे डोळे लावून दिवस काढले. या सर्वांचा हा देश सदैव सदैव आभारी राहील. जय हिंद. मित्रांनो, आंतरदेश काही करार असतात. त्या करारांमुळे जेव्हा कधीही अशी कोणतीही विपरीत परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवते तेव्हा एकमेकांचे सैन्यदल मागितले जाते. त्या विनंतीचा सन्मान राखत आपल्या सैन्यांना त्या परदेशात सुद्धा लढण्यासाठी पाठवावेच लागते. आणि असे कित्येक जांबाज सैनिक परदेशातल्या भूमीवर एक भारतीय सैनिक आपला पराक्रम दाखवून त्या युद्धात आपलं योगदान देऊन त्या मातीत मिसळून गेलेत. मित्रांनो, या जांबाज सैनिकांच्या, या शहीदांच्या या कहाण्या, या कडक सॅल्यूट आणि शौर्यगाथा या 2 सेगमेंटद्वारे आपण घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण असे यशवंतराव घाडगेंसारखे पराक्रमी सैनिक आपल्या या मातृभूमीसाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच्या कहाण्या येत्या पिढीच्या कानापर्यंत, मनापर्यंत या झिरपल्याच पाहिजेत.